सध्या गुढीपाडवाचा उत्साह पाहण्यास मिळतोय। गिरगावात दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आलेली आहे आणि या शोभायात्रेत बुलेट स्वारीवर अगदी बुलेट राण्या अगदी आकर्षक दिसतायत। पारंपरिक वेशभूषा करून अगदी लहानापासून ते अगदी थोरापर्यंत वृद्धांपर्यंत सगळेच नटलेले आहेत आणि सगळेच उत्साहात आहेत। चौकात चौकात अशा भल्या मोठ्या आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात येत आहेत आणि दुसरं म्हणजे इथं रथयात्रा सुद्धा आहेत, रथ सुद्धा आहेत आणि त्या अगदी वेगवेगळे संदेश, समाज उपयोगी संदेश या माध्यमातून दिले जात आहेत। गुढीपाड़वा का शुभ दिन है। चुनाव जीतने के बाद और ये नया दफ्तर शुरू होने के बाद आज बहुत ही आनंद आया। सभी अपने कार्यकर्ताओं के बीच, यहाँ के नागरिकों के बीच हमने गुड़ी बिठाई है अपने कार्यालय में और ईश्वर से यही प्रार्थना करता हूँ कि उत्तर मुंबई को और उत्तम बनाए, यहाँ के लोगों के जीवन को और उज्जवल बनाए और सभी के जीवन में सुख, शांति और समृद्धि प्राप्त हो। मीडिया के भी सभी सध्या पाहतोय आपण गिरगावात दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आलेली आहे आणि या शोभायात्रेत ढोल ताशा पथक त्यांचा निनाद पाहायला मिळतोय। तर या शोभायात्रेच्या दरम्यान खूप साऱ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला स्त्रिया, महिला दिसत आहेत आणि आता आपल्यासोबत या ताई आहेत आणि सुंदर असा जिजाऊंचा त्यांनी वेशभूषा केलेली आहे आणि दोन शिवबा देखील आपल्यासोबत आहेत। एक संभाजीराजे आहेत, एक शिवबा आहेत। ठीक आहे, काय कशा भावना आहेत तुमच्या? भावना म्हणजे मराठी बाणा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने। जसं की ह्या विषय आपल्या रॅलीचा आहे जो माय मराठी म्हणून सांगितला होता। तर म्हटलं काय करावं, तर म्हटलं शिवाजी महाराज आणि जिजाऊंपेक्षा मराठी बाणा जपणारा कोणीच नाही आहे। तर म्हटलं आपण तो देखावा निर्माण करूया म्हणून मी एक शिवबा, शंभूराजे आणि पुढे मी जगदंब असं लिहिलेलं आहे। म्हणून त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं की मी बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालेली आहे। शिवबा, कसं वाटतंय तुम्हाला? इतका सुंदर शिवबांसारखा ड्रेस घातलेला आहे तुम्ही आणि छत्रपती शिवराय झाल्यात। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलंय, बलिदान दिलंय आणि त्या छत्रपती शिवरायांचा ड्रेस तू घातलेला आहेस, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय। आणि तुला रेडी कोणी केलं? डायरी केलेला आहे। अरे वा। आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय सांगशील, तुला काय माहिती आहे? त्यांनी मराठी हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिलाय, पण मराठी लोकांसाठी लढले ते, पण आपल्यासाठी लढले। आणि आपल्या बरोबर संभाजीराजे पण आहेत। संभाजीराजांचा वेश तुम्ही परिधान केलेला आहात, कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटतंय। मस्त वाटतंय। आणि कोणी तयार केलं तुम्हाला? मम्मानी तयार केलेला आहे। आणि छत्रपती संभाजीराज छावा बघितला? हो, काय वाटतं संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं? मला खूप काय केलं। खूप काही केलेलं आहे ना? आणि छत्रपती संभाजीराजांचा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे, शाळेमध्ये तो शिकवतात आहे ना? आणि या शोभायात्रेमध्ये तू दरवर्षी येतो? हो, कसं वाटतं तुला इथे येऊन? मस्त वाटतं। तर आपल्यासोबत छत्रपती संभाजीराजांची वेशभूषा केलेले, छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या आणि अर्थात त्यांच्यासोबत जिजाऊ मासाहेब देखील होत्या। सुंदर सुंदर अशा वेशभूषा या ठिकाणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सिद्धांतसह मी जानवी सावंत, जय महाराष्ट्र न्यूज।